कितीतरी अशा वनस्पती आहेत की त्याचे औषधी गुणधर्म आपल्याला माहीतच नाही आहे. त्यापैकीच ही एक वनस्पती आहे रुई, जी की सगळ्यांच्या परिचित आहे. ह्या रुईमध्ये 2 जाती आहेत आणि विशेष करून मारुतीला ह्या रुईच्या पानाचा हार करून घातला जातो. पण आत्ता आपण पाहूया ह्याचे औषधी गुणधर्म. विशेष करून हे पोटाच्या आजारावर उत्तम असं ह्या रुईचं औषध आहे. ह्याच्या फुलांचा, पानाचा तसंच ह्याच्या मुळीचा ह्या औषधांमध्ये उपयोग केला जातो. विशेष करून जर आपलं डोकं दुखत असेल तर त्यासाठी त्याची पिकलेली पानं घ्यायची आणि त्या गुळगुळीत भागावर तूप लावून ते पान गरम करून डोक्यावर बांधायचं आणि असं केल्यास डोकेदुखी थांबते. किंवा काही लोकांना असा एक त्रास असतो की अर्धशिशीचा त्रास असतो. त्यावेळी पण ह्याच्या सुकलेल्या मुळी ज्या आहेत तर त्याचा धूर करावा आणि तो धूर नाकाने ओढल्यास अर्धशिशी पण थांबते. किंवा विशेष करून दातदुखी जर असेल तर दातदुखीसाठी ह्या झाडाच्या किंवा पानाचा किंवा फुलाचा चीक जो आहे तर तो घेऊन त्याच्यामध्ये मध घालायचा आणि मध घालून ते मिक्स करून कापूस त्याच्यामध्ये भिजवून घ्यायचा, त्याचा बोळा करायचा आणि तो जर दाढेखाली ठेवला तर दातदुखी पण ताबडतोब थांबते.